कर्जत नगर पंचायतमध्ये आमदार रोहित पवारांना मोठा धक्का बसलाय। रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांवर खरं तर अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय। 2.5 वर्षांनंतर नगराध्यक्ष बदलण्याचे ठरलेलं असताना देखील राजीनामा न दिल्याने हा अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आलाय। 17 पैकी 13 नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केलाय। नगरसेवकांना विचारात न घेता कामकाज करत असल्याचा आरोप आहे। पण कर्जत शहरामध्ये पाणी असेल, स्वच्छता असेल, लाईटचा प्रॉब्लेम असेल किंवा गटर योजनेच्या बाबतीतला काही विषय असेल, अशा सर्वच गोष्टीमध्ये थोड्या अडचणी बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी झाल्यात आणि कुठेतरी आपण नागरिकाचं कोणाचं तरी देणं लागतो। या हिशोबाने आज या ठिकाणी त्यांना विनंती करूनही नगराध्यक्षांनी राजीनामा न दिल्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी आज त्यांच्यावरती अविश्वासाचा प्रस्ताव या ठिकाणी दाखल केलेला आहे। सन्माननीय सर्व आमचे नगरसेवक बंधू आणि भगिनी यांनी आज अविश्वासाचा प्रस्ताव कलेक्टर साहेबांच्या समोर आज दाखल केलेला आहे। कर्जत शहरातील ज्या सुविधा असतील, कर्जत शहरातील जे प्रलंबित प्रश्न असतील आणि सद्गुरू गोदड महाराजांच्या नगरीबद्दल या सर्व नगरसेवक बांधवांना आणि आमच्या सर्व भगिनींना एक वेगळ्या पद्धतीची आत्मीयता आहे आणि त्या शहराचा त्या लौकिक जिल्ह्यात आणि राज्यात सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने गेला पाहिजे, तशा पद्धतीचं कामकाज झालं पाहिजे। सर्व सन्माननीय नगरसेवकांना फक्त अपेक्षा आपल्या कामाची आणि सन्मानाची अपेक्षा होती, पण दुर्दैवानं तशा पद्धतीचे अनुभव या आमच्या सगळ्या नगरसेवकांना आले नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।